ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। आताच आलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो की रखडला होता तो आता वाटप केला जात आहे। स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता जो की तुम्ही कित्येक दिवसापासून वाट पाहिली तो हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळीची एक बैठक पार पडली। हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला माहीत आहे। त्याच बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला, नमो शेतकरी योजनेचे हप्ते गेल्या कित्येक दिवसापासून रखडले आहे, परंतु नमोचा हप्ता का आला नाही, यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या संताप व्यक्त होत आहे। आता स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे, नमो शेतकरी योजनेचे हप्ते आता इथून पुढे वेळेवर मिळणार। आता हप्ते कशामुळे रखडले होते याचं कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजे की शेतकरी बांधव हो, तुम्हाला माहीत आहे माग कर्जमाफीचे सुद्धा आंदोलने झाली होती, पीक विम्याची सुद्धा आंदोलनं झाली होती, कर्जमाफी मंजूर झाली, त्यामुळे खूप मोठा निधी कर्जमाफीला लागला होता। त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता भेटला नव्हता। परंतु आता कसल्याही प्रकारे जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की सरकारने सांगितलं ज्या शेतकरी बांधवांना मागच्या वेळी नमोचा 8वा हप्ता जमा झाला होता अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे आणि उद्या पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार। एकूण महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, आजच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करायचं आहे। अगदी एका मिनिटामध्ये आपण संपूर्ण यादी बघणार आहोत। यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। या प्रक्रियेमध्ये सर्वात अगोदर सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ जिल्हा आणि त्यानंतर वर्धा जिल्हा। या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यामध्ये आला असून तेथे तांत्रिक कामाला आता मोठी गती मिळाली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो की रखडला होता तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, यामुळे शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण सध्या पाहायला मिळत असून राज्य सरकारच्या माध्यमातून निधीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे। जर यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। आता बघा, पुढील क्रमांकाचे जिल्हे त्यामध्ये बुलढाणा जिल्हा पण आहे, त्यानंतर अकोला जिल्हा पण आहे। या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्यातच लाभ दिला जाणार असून महाडीबीटीच्या माध्यमातून हे 2000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। स्वतः सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजनेचे हे पैसे आता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जिल्ह्यानुसार वेळापत्रक आता ठरविण्यामध्ये आलं आहे, त्यामुळे यादीनुसारच आता पैसे शेतकरी बांधवांना इथून पुढे देखील मिळणार आहे। तुम्हाला माहीत आहे शेतकरी बांधवांनो, कोणती योजना असो या योजनेच्या निधीमध्ये सरकार 3 याद्या जाहीर करत असतं। एका यादीमध्ये पण संपूर्ण भागामध्ये वितरण करणं येतं, परंतु शेतकरी बांधवांनो सरकार 3 याद्या जाहीर करतं। आता याचं कारण म्हणजे डीबीटी प्रक्रिया सुरू असते, त्यामुळे सरकार 3 टप्प्यामध्ये वितरण करत असते। आता शेतकरी बांधवांनो बघा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर या शेतकरी बांधवांसाठी देखील सुवर्ण संधी आहे। ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे,
बघा त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ दिला जाणार आहे. मात्र ज्यांचं आधार लिंक नाही, EKYC नाही, अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही. बघा सरकारने सांगितलं आहे की मागच्या वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला भेटला होता का? जर तुम्हाला भेटला असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये हे हप्ते आता जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता यामध्ये लाभार्थ्यांच्या यादीमध्ये हिंगोली जिल्हा पण आहे, त्यानंतर लातूर जिल्हा पण आहे. या जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे. राज्य सरकारने या भागासाठी विशेष निधी मंजूर केला आहे. ज्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला त्यांना आता 9वा हप्ता मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की बघा या ठिकाणी सरकारने काही नियम लावलेले आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? सरकारचे नियम अतिशय कडक आहे. ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे त्यांनाच लाभ मिळणार. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा वरती आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही. ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला लागलेला व्यक्ती असेल त्यांना देखील हा लाभ मिळणार नाही. जे व्यक्ती किंवा जो शेतकरी इन्कम टॅक्स भरतो त्या देखील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येथून पुढे मिळणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की पुढील क्रमांकाचे जिल्हे बघून घ्या. आता बघा शेतकरी बांधव परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील अनेक शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते. राज्य सरकारने सकाळपासूनच रात्रीच्या उशिरापर्यंत या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन ठरविले आहे, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहोचेल. ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड अपडेट केले आहे त्यांना हे पैसे कसल्याही अडचणीशिवाय जमा होणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा आता या ठिकाणी पुढील जिल्ह्याचा जर विचार केला तर शेतकऱ्याचा जिल्हा तो म्हणजे की बीड जिल्हा. हो शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्यामध्ये वितरण होणार. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जाणार आहे. सरकारने स्वतः आता निर्णय घेतला आहे. तर शेतकरी बांधवांनो, हो पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा होणार. बघा आता या ठिकाणी बँक खात्याची माहिती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्या बँकेमध्ये खातं उघडलं यावर सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता अवलंबून आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, हो मागच्या वेळी जो काही नमोचा 8वा हप्ता वितरित झाला होता तो भरपूर शेतकरी बांधवांना आला नव्हता. त्याचं कारण असं होतं, सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांची नावे नव्हती. तर मग बँकांची यादी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. चला तर मग बँकांची यादी सुद्धा पाहून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो, हो बँकाची यादी तर आपण पाहणार, परंतु सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. आता बघा जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सुद्धा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली पात्रता नक्कीच तपासून घ्या. पात्रता फक्त हीच आहे, तुमचं आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे, तुम्ही शेतकरी असायला पाहिजे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणारे नसावे, तरच तुमच्या खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजना बंद झाली. शेतकरी बांधवांनो, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे, जोपर्यंत BJP सरकार आहे, जोपर्यंत महायुती सरकार आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, तोपर्यंत ही योजना कसल्याही प्रकारे बंद होणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, निवडीबाबत आता जर बोलायचं जर झालं तर सरकारने काही बँकांना या ठिकाणी निवडून दिला आहे. बघा म्हणजे की या ठिकाणी त्याच बँकेमध्ये हप्ता जमा होणार आणि इतर जर बँकेमध्ये जर तुमचं जर खातं असेल तर मग थोडीशी मात्र अडचण येऊ शकते. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये असेल किंवा महाराष्ट्र बँकेमधील असेल तर बघा तुम्हाला देखील लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे या जिल्ह्यामधील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम सुरू होते, जे की आता पूर्ण झाले आहे. कर्जमाफी सुद्धा प्रलंबित होती, ती सुद्धा आता पूर्ण करण्यामध्ये आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक एका तासाला पैशांचे वितरण एका जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता रखडला होता. मात्र आता आधार लिंक असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी पाठवण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहेत.
तर मग शेतकरी बांधवांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे। या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आपले मोबाईल नंबर बँकेशी जोडून ठेवावे, जेणेकरून पैसे खात्यामध्ये जमा होताच तुम्हाला माहिती मिळेल, तुमचा मोबाईल वाजेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज येईल की तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये क्रेडिट झाले। आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितल्यानुसार यादी अतिशय महत्त्वाची आहे। बघा, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आता जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। त्यानंतर अकोला जिल्हा यासारख्या सर्वाधिक नुकसान झालेल्या गरजू जिल्ह्यांना सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता देण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी सरकारने यादी यामुळे निवडली आहे की ज्या शेतकरी बांधवांना खरी गरज आहे अशा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर हप्ता मिळावा। अगदी 2 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हप्ते वितरित करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की बँकांची यादी। बघा, बँकांची यादी पाहणं अतिशय गरजेचं आहे। सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये 12 बँकांचा समावेश करण्यामध्ये आला आहे। चला तर त्या 12 बँका मग पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की जिला की आपण SBI बँक म्हणतो, या बँकेमध्ये सर्वाधिक शेतकरी बांधवांनी अकाउंट उघडले आहे। अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे की HDFC बँक। या बँकेमध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार। त्यानंतर आहे पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँकेचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला। त्यानंतर ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक। आता शेतकरी बांधवांनो, या बँकेमध्ये तुम्ही तुमचा अकाउंट उघडलेला आहे का? जर उघडलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो, आज सरकारच्या माध्यमातून बँकांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली होती आणि जिल्ह्यांची सुद्धा यादी जाहीर करण्यामध्ये आली होती। यादीमध्ये जर तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण की टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की शेतीविषयक नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात। ही होती अतिशय महत्त्वाची बातमी। धन्यवाद।